द्रौपदीने कृष्णाला विचारले, हे केशवा, माझ्यावर झालेले चिरहरण माझ्या पूर्वजन्मातील कोणत्या पापाचे फळ होते? श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर ऐकून तुमची आत्माही हादरून जाईल. जरा विचार करा. जिचे पाचही पती जगातील पराक्रमी योद्धे होते, जिचे सासर कुरुवंशातील राजघराणे होते आणि जिचे वडील एका महान राज्याचे सम्राट होते, त्या महाराणीला भरसभेत केसांनी ओढत आणले गेले. सर्वांसमोर तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी त्या असहाय द्रौपदीचा दोष काय होता? हे तिच्या या जन्मातील पाप होते का, की पूर्वजन्मातील एखाद्या कर्माचे भयंकर फळ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या कथेत मिळतील. महाभारताच्या काळात जुगारात राज्य गमावल्यानंतर पांडव वनवासात होते. द्रौपदी त्यांच्यासोबत जंगलात राहत होती. त्या वनवासकाळात भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी आले. कृष्णांना पाहताच द्रौपदीच्या मनातील साठलेली वेदना ओसंडून वाहू लागली. ती रडत रडत म्हणाली, हे माधवा, माझ्या या दुर्दशेचे कारण काय? कोणते असे पाप मी केले की मला हा अपमान, हे दुःख आणि हा वनवास भोगावा लागत आहे? श्रीकृष्णांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले, सखे, शांत हो. तुझे प्रश्न फक्त या जन्माशी संबंधित नाहीत. मनुष्याची आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करत राहते आणि त्या प्रवासात केलेली कर्मे सावलीसारखी मागे लागतात. आज तुला तुझ्या पूर्वजन्मातील काही सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. कृष्ण पुढे म्हणाले, या जन्माच्या आधी एका जन्मात तुझे नाव इंद्रसेना होते. तू अत्यंत धार्मिक आणि भक्तिमान होतीस. लहानपणापासून तुझे मन भगवान शंकरांच्या भक्तीत रमलेले होते. जसजशी तू मोठी झालीस तसतशी तुझ्या मनात एक अनोखी इच्छा निर्माण झाली. तुला असा पती हवा होता ज्याच्यात जगातील सर्वश्रेष्ठ गुण एकाच वेळी असतील. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी इंद्रसेनेने घोर तपस्या केली. वर्षानुवर्षे ती जंगलात राहून भगवान शिवांची उपासना करत राहिली. कडक थंडी, मुसळधार पाऊस आणि प्रखर उन्हाळा कशानेही तिचा संकल्प डळमळला नाही. शेवटी तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान महादेव प्रकट झाले. त्यांनी प्रेमाने विचारले, पुत्री, तुझी तपस्या मला अत्यंत प्रिय झाली आहे. माग, तुला जो वर हवा आहे तो माग. महादेवांना समोर पाहून इंद्रसेना अत्यंत भावूक झाली. उत्साह आणि घाईत तिने एकाच मागणीची पुनरावृत्ती करत 5 वेळा पती हा शब्द उच्चारला. ती म्हणाली, मला धर्मनिष्ठ पती द्या. मला महान धनुर्धर पती द्या. मला परमवीर पती द्या. मला रूपवान आणि तेजस्वी पती द्या. मला न्यायप्रिय आणि नीतिज्ञ पती द्या. महादेव मंद हसले आणि म्हणाले, इंद्रसेने, तू 5 वेळा पतीची याचना केली आहेस. म्हणून पुढील जन्मात तुला एक नव्हे तर 5 पती प्राप्त होतील. आणि तू मागितलेले 5ही गुण त्या 5 पतींमध्ये वेगवेगळ्या रूपाने असतील. हे ऐकून इंद्रसेना घाबरली. ती रडत म्हणाली, भगवान, माझा तो अर्थ नव्हता. मला तर एकच पती हवा होता ज्याच्यात हे सर्व गुण असतील. कृपा करून हे वरदान परत घ्या. पण महादेव म्हणाले, पुत्री, तुझ्या मुखातून निघालेले वचन आता बदलता येणार नाही. परंतु चिंता करू नकोस. तुझा पुढील जन्म केवळ तुझ्या सुखदुःखासाठी नसून धर्मस्थापनेसाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरेल. हे सांगून महादेव अंतर्धान झाले. कृष्णांनी द्रौपदीकडे पाहत सांगितले, हे द्रौपदी, पूर्वजन्मातील इंद्रसेनेने केलेल्या त्या मागणीमुळेच या जन्मात तुला 5 पती मिळाले. युधिष्ठिर धर्मनिष्ठ, भीम परमवीर, अर्जुन महान धनुर्धर, नकुल रूपवान आणि सहदेव नीतिज्ञ व ज्ञानवान हे सर्व गुण तुला वेगवेगळ्या रूपाने प्राप्त झाले. एके दिवशी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांना अत्यंत वेदनांनी भरलेला प्रश्न विचारला, हे केशवा, माझे चिरहरण हे माझ्या कोणत्या पूर्वजन्मातील पापाचे फळ होते? मी असे कोणते कर्म केले होते की मला भरसभेत असा अपमान सहन करावा लागला? मित्रांनो, जरा विचार करा. जिचे 5ही पती जगातील पराक्रमी योद्धे होते, जिचे सासरे कुरुवंशाचे अधिपती होते आणि जिचे वडील पराक्रमी राजा द्रुपद होते, त्या महाराणी द्रौपदीला भरसभेत केसांनी ओढत आणले गेले. तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला. पण तिचा दोष काय होता? हे सर्व तिच्या या जन्मातील कर्मांचे फळ होते की पूर्वजन्मातील एखाद्या कर्माचे परिणाम? या प्रश्नांची उत्तरे महाभारतातील एका अत्यंत गूढ प्रसंगात सापडतात. पांडव वनवास भोगत होते. दाट जंगलातील एका साध्या कुटीत द्रौपदी एकटी बसली होती. बाहेर शांतता होती, पण तिच्या मनात दुःखाचे वादळ उसळले होते. तिला वारंवार हस्तिनापूरच्या त्या काळ्याकुट सभेची आठवण येत होती. दुर्योधनाच्या आज्ञेवरून दुःशासनाने तिला केसांनी ओढत सभेत आणले होते. त्या क्षणाची आठवण होताच तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती मनोमन म्हणाली, त्या सभेत भीष्म पितामह होते, द्रोणाचार्य होते, धृतराष्ट्र होते, माझे 5ही पती उपस्थित होते. पण माझ्यासाठी कोणीही उभे राहिले नाही. माझा अपराध तरी काय होता? इतक्यात त्या कुटीसमोर तेजस्वी दिव्य प्रकाश पसरला. द्रौपदीने वर पाहिले तर तिचे सखा, द्वारकेचे अधिपती भगवान श्रीकृष्ण समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच प्रेमळ आणि शांत स्मित होते. श्रीकृष्णांना पाहताच द्रौपदीच्या मनातील साचलेले दुःख अनावर झाले.
ती धावत जाऊन त्यांच्या चरणांवर कोसळली. अश्रूंनी भरलेल्या स्वरात ती म्हणाली, हे माधवा, मी आयुष्यभर धर्माचा मार्ग स्वीकारला, कधी कोणाचे वाईट केले नाही, तरीही माझ्याच वाट्याला इतके दुःख का आले? माझा असा कोणता अपराध होता की मला भरसभेत अपमान सहन करावा लागला? हा माझ्या पूर्वजन्मातील कर्मांचा परिणाम आहे का? श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले. त्यांनी प्रेमाने द्रौपदीच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, हे सखी, शांत हो. तू आज जो प्रश्न विचारत आहेस त्याचे उत्तर केवळ या जन्मात नाही. आत्मा अनेक जन्मांची यात्रा करतो. त्या प्रत्येक जन्मातील कर्मे पुढील जन्मातही माणसाच्या मागे सावलीसारखी फिरत राहतात. आज मी तुला तुझ्या पूर्वजन्मातील ते रहस्य सांगणार आहे, ज्यामुळे तुझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. इतके बोलून भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या पूर्वजन्माची अद्भुत कथा सांगण्यास सुरुवात केली. द्रौपदीचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले. मग ते गंभीर स्वरात म्हणाले, हे सखी, कर्माची गती अत्यंत सूक्ष्म असते. मोठमोठे ऋषी मुनीसुद्धा तिचे संपूर्ण रहस्य जाणू शकत नाहीत. माणूस जेव्हा खूप तप, जप आणि पूजा करतो, तेव्हा नकळत त्याच्या मनात अहंकाराचा एक छोटासा अंकुर उगवू लागतो. त्याला वाटू लागते की माझ्यासारखा भक्त दुसरा कोणी नाही. तुझ्या पूर्वजन्मी इंद्रसेना म्हणून तुझ्या मनातही असा सूक्ष्म अहंकार निर्माण झाला होता. त्याच अहंकारामुळे तुझ्याकडून 2 अशा चुका घडल्या, ज्यांचे फळ तुला या जन्मात भोगावे लागले. द्रौपदी शांतपणे श्रीकृष्णांचे बोलणे ऐकत होती. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, पहिली घटना एका पवित्र तीर्थयात्रेची आहे. तू तीर्थयात्रा करून परत येत होतीस. तुझ्याकडे अन्नाची एक पोटली होती. रस्त्यात तुला एक वृद्ध ऋषी भेटले. अनेक दिवस उपाशी असल्यामुळे त्यांचे शरीर अशक्त झाले होते. त्यांनी थरथरत्या हातांनी तुझ्याकडे पाहून विनवणी केली, पुत्री, माझ्यावर दया कर. माझ्याकडे अनेक दिवसांपासून अन्नाचा एक कणही गेलेला नाही. तुझ्याकडे थोडे अन्न असेल तर मला दे. तुझ्याकडे त्यावेळी पुरेसे अन्न होते. तू त्यांना सहज भोजन देऊ शकत होतीस. पण त्या क्षणी तुझ्या मनात विचार आला, आधी मी माझी पूजा पूर्ण करते, नंतर यांना भोजन देईन. तू त्या वृद्ध ऋषींना म्हणालीस, बाबा, कृपया थोडा वेळ इथेच थांबा. मी पूजा करून लगेच येते. असे म्हणून तू निघून गेलीस. पूजेत तू इतकी तल्लीन झालीस की वेळ कसा गेला हे तुला समजलेच नाही. बराच वेळानंतर जेव्हा तू परत आलीस तेव्हा ते वृद्ध ऋषी तिथून निघून गेले होते. तू त्यांना खूप शोधले, पण ते कुठेच दिसले नाहीत. अचानक त्यांच्या आवाजाने तू मागे वळलीस. ते शांतपणे म्हणाले, पुत्री, तुझी भक्ती खरी आहे, पण तू एक गोष्ट विसरलीस. भुकेल्या माणसाला अन्न न देता देवाची पूजा केली तर ती पूजा अपूर्ण राहते. भुकेल्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आज तू एका उपाशी माणसाला वाट पाहायला लावलेस. याच कर्माचे फळ तुला पुढील जन्मात मिळेल. तूही एक दिवस राजवाडा सोडून जंगलात भटकशील. तुलाही भूक, तहान आणि वनवासाचे दुःख सहन करावे लागेल. हे ऐकून इंद्रसेनाला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण वेळ निघून गेली होती. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हेच कारण आहे की या जन्मात तुला वनवास भोगावा लागला. द्रौपदीच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले. मात्र श्रीकृष्ण म्हणाले, सखी, अजून एक चूक होती, आणि तीच तुझ्या चिरहरणाचे कारण ठरली. हे ऐकताच द्रौपदीचे हृदय धडधडू लागले. ती उत्कंठेने श्रीकृष्णांकडे पाहू लागली. श्रीकृष्ण पुढे काय सांगणार होते याची तिला प्रचंड उत्सुकता होती. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे सखी, आता मी तुला तुझ्या दुसऱ्या चुकीबद्दल सांगतो. हीच ती चूक होती जिचे फळ तुला कुरुसभेत चिरहरणाच्या रूपाने भोगावे लागले. एका वेळी एका महान आश्रमात धर्मसभा भरली होती. देशभरातील अनेक ऋषी, मुनी आणि विद्वान धर्मचर्चेसाठी एकत्र जमले होते. त्याच सभेत एक वृद्ध संन्यासी आले. त्यांचे वस्त्र फाटलेले होते. दीर्घ प्रवासामुळे ते अत्यंत अशक्त झाले होते. चालतानाही त्यांना त्रास होत होता. सभेत उपस्थित काही अहंकारी लोकांनी त्या वृद्ध तपस्व्याची थट्टा सुरू केली. त्यांच्या फाटलेल्या कपड्यांवर हसू केले. त्यांचा अपमान केला. तूही त्या सभेत उपस्थित होतीस. तुला स्पष्टपणे जाणवत होते की हे पूर्णपणे अधर्म आहे. क्षणभर तुझ्या मनात आले की उठून त्या वृद्ध ऋषींचा अपमान करणाऱ्यांना थांबवावे. पण लगेच दुसरा विचार मनात आला, इतके मोठे ऋषी मुनी येथे बसले आहेत. कोणी ना कोणी त्यांना नक्कीच थांबवेल. मी का मध्ये पडू? आणि तू शांत बसलीस. तू त्या अधर्मात सहभागी झाली नाहीस, पण त्याचा विरोधही केला नाहीस. सभा संपल्यानंतर तो वृद्ध तपस्वी तुझ्याजवळ आला. त्यांनी शांत स्वरात विचारले, पुत्री, तू धर्म जाणणारी आहेस. मग माझ्यावर अन्याय होत असताना तू गप्प का राहिलीस? माझा अपमान होत असताना तू सत्याच्या बाजूने उभी का राहिली नाहीस? तू लाजून म्हणालीस, मला वाटले येथे इतके ज्ञानी लोक आहेत, कोणी ना कोणी बोलेलच. तेव्हा त्या तपस्व्याने अत्यंत गंभीर शब्दांत सांगितले, हे इंद्रसेना, लक्षात ठेव.
जेव्हा समाजात अन्याय होत असतो आणि धर्म जाणणारे लोक भीतीपोटी किंवा उदासीनतेमुळे मौन बाळगतात, तेव्हा त्यांचे मौनच अधर्माला सर्वात मोठे बळ देते. अन्याय करणारा जितका दोषी असतो, तितकाच तो अन्याय पाहूनही गप्प बसणारा माणूसही दोषी असतो. या मौनाचे फळ तुला पुढील जन्मात भोगावे लागेल. एक दिवस तू स्वतः अशाच एका भरलेल्या सभेत उभी राहशील. तुझ्या सभोवताली बलवान योद्धे, ज्ञानी पुरुष आणि तुझे स्वतःचे रक्षणकर्ते उपस्थित असतील. त्यांना सत्य माहीत असेल, त्यांना तुझ्यावर अन्याय होत असल्याचे दिसेल, पण तेही तुझ्यासारखेच मौन धारण करतील. त्या दिवशी तुला समजेल की अन्याय सहन करणाऱ्याचे दुःख किती असह्य असते. श्रीकृष्णांचे हे शब्द ऐकताच द्रौपदीच्या अंगावर शहारे आले. तिच्या डोळ्यांसमोर कुरुसभेचे ते भयावह दृश्य उभे राहिले. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र आणि तिचे पाचही पती सर्वजण उपस्थित होते, पण कोणीही तिच्या मदतीला पुढे आले नव्हते. द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हे माधवा, आता मला समजले, ईश्वर कोणावरही विनाकारण अन्याय करत नाही. प्रत्येक कर्माचे फळ कधीतरी मिळतेच. पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. जेव्हा दुःशासन माझे वस्त्रहरण करत होता, तेव्हा तुम्ही मला वाचवायला इतका उशीर का केला? श्रीकृष्ण मंद स्मित करत तिच्याकडे पाहू लागले, कारण आता ते तिला पूर्ण शरणागतीचे सर्वात मोठे रहस्य सांगणार होते. द्रौपदीचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे सखी, तुला वाटते मी उशिरा आलो. पण सत्य वेगळे आहे. मी उशीर केला नव्हता. मी त्या क्षणाची वाट पाहत होतो, जेव्हा तू मला पूर्ण विश्वासाने हाक मारशील. द्रौपदी आश्चर्याने श्रीकृष्णांकडे पाहू लागली. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्या दिवसाची आठवण करून पहा. जेव्हा दुःशासन तुला केसांनी ओढत राजसभेत घेऊन आला, तेव्हा सर्वप्रथम तू कोणाकडे पाहिले? तू तुझ्या 5 पराक्रमी पतींकडे पाहिले. तुला वाटले, भीमाची गदा उगारली जाईल, अर्जुनाचे गांडीव ताणले जाईल आणि ते तुला वाचवतील, पण तसे झाले नाही. त्यानंतर तू भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, विदुर आणि धृतराष्ट्र यांच्याकडे न्यायाची याचना केलीस. तुला वाटले, हे धर्मज्ञ पुरुष नक्कीच न्याय थांबवतील, पण तिथूनही तुला निराशाच मिळाली. तरीसुद्धा तुझी आशा संपली नव्हती. तू स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून दोन्ही हातांनी वस्त्र घट्ट पकडून ठेवलेस. स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करू लागलीस. हेच संसाराचा नियम आहे. जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या सामर्थ्यावर, संपत्तीवर, नातेसंबंधांवर किंवा जगातील इतर आधारांवर अवलंबून असतो, तोपर्यंत परमेश्वर त्याच्या कर्मात हस्तक्षेप करत नाही. कारण त्या क्षणी माणसाच्या मनात अजूनही मी करू शकतो हा भाव असतो. परंतु जेव्हा तुझे सर्व प्रयत्न संपले, जेव्हा तुला उमगले की या जगात आता कोणीही तुला वाचवू शकत नाही, तेव्हा तू दोन्ही हात वर केलेस. तू साडीचा पदर सोडून दिलास. डोळे मिटून संपूर्ण विश्वासाने फक्त माझे नाव घेतलेस. त्या एका क्षणी तू स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलेस. त्या हाकेमध्ये अहंकार नव्हता, संशय नव्हता, फक्त संपूर्ण शरणागती होती. आणि सखी, ज्या क्षणी भक्त पूर्ण मनाने परमेश्वराला शरण जातो, त्या क्षणी परमेश्वर त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. तुझी ती अर्थहाक माझ्यापर्यंत पोहोचताच मी एका क्षणाचाही विलंब केला नाही. मी स्वतः अनंत वस्त्रांचे रूप धारण करून तुझ्या लज्जेचे रक्षण केले. दुःशासन वस्त्र ओढत राहिला, ओढतच राहिला, पण माझ्या कृपेचा अंत त्याला कधीच सापडला नाही. तो थकून कोसळला, पण तुझे वस्त्र कधीच संपले नाही. हे ऐकताच द्रौपदीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले. तिला उमगले, भगवान कधीच उशीर करत नाहीत. उशीर होतो तो आपल्या पूर्ण विश्वासाला. द्रौपदीने श्रीकृष्णांच्या चरणांवर मस्तक ठेवले. तिच्या मनातील सर्व तक्रारी नाहीशा झाल्या होत्या. आता तिच्या हृदयात फक्त श्रद्धा, भक्ती आणि संपूर्ण समर्पण उरले होते. परंतु श्रीकृष्णांचा उपदेश अजून संपला नव्हता. ते द्रौपदीला तिच्या जीवनामागील सर्वात मोठे दैवी रहस्य सांगणार होते. द्रौपदी शांतपणे श्रीकृष्णांच्या चरणी बसली होती. तिच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली होती. पण श्रीकृष्णांना अजून एक महत्त्वाचे सत्य सांगायचे होते. भगवान श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, हे सखी, आता तुझे अश्रू पुस. तू स्वतःला एक सामान्य स्त्री समजून दुःखी होऊ नकोस. तुझा जन्म केवळ तुझ्या वैयक्तिक सुख दुःखासाठी झालेला नाही. परमेश्वराने तुला एका महान कार्यासाठी निवडले आहे. तुझ्या आयुष्याच्या माध्यमातून या पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना होणार आहे. द्रौपदी आश्चर्याने श्रीकृष्णांकडे पाहू लागली. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, एकदा विचार करून पहा. जर कुरुसभेत तुझा अपमान झाला नसता तर काय झाले असते? धर्मराज युधिष्ठिर स्वभावाने क्षमाशील होते. ते कदाचित सर्व अन्याय सहन करूनही युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला असता. पांडव आपल्या अधिकारासाठी शस्त्र उचलण्यास कदाचित तयार झाले नसते. दुर्योधन, दुःशासन आणि त्यांच्या अधर्माचे खरे रूपही जगासमोर आले नसते.
पण त्या एका घटनेने संपूर्ण आर्यावर्ताला अधर्माचे भयानक स्वरूप दाखवून दिले. त्या दिवशी केवळ तुझाच अपमान झाला नाही, तर धर्म, न्याय आणि स्त्रीच्या सन्मानाचाही अपमान झाला. भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य आणि धृतराष्ट्र यांसारखे महान पुरुष त्या सभेत उपस्थित होते. परंतु त्यांनी मौन धारण केले. लक्षात ठेव, अन्याय करणारा जितका दोषी असतो, तितकाच अन्याय पाहूनही गप्प बसणारा माणूसही दोषी असतो. त्यांच्या त्या मौनामुळेच इतिहासाने त्यांनाही कठोर प्रश्न विचारले. तुझ्या वेदनेने महाभारताच्या युद्धाला दिशा दिली. ते युद्ध केवळ राज्यासाठी नव्हते, ते धर्म आणि अधर्म यांच्यातील अंतिम संघर्ष होते, आणि त्या संघर्षामध्ये अधर्माचा नाश होणे आवश्यक होते. हे ऐकून द्रौपदीच्या डोळ्यांत नवे तेज निर्माण झाले. तिला जाणवले की तिचे दुःख व्यर्थ नव्हते. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे सखी, भविष्यात लोक तुला केवळ 5 पांडवांची पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. ते तुला त्या स्त्रीच्या रूपात स्मरण करतील, जिने अन्यायासमोर कधीही मस्तक झुकवले नाही. तुझे धैर्य, तुझा स्वाभिमान आणि तुझी श्रद्धा युगानुयुगे असंख्य स्त्रियांना प्रेरणा देत राहील. म्हणून भूतकाळातील वेदनांमध्ये अडकून राहू नकोस. परमेश्वर प्रत्येक जीवासाठी एक मोठी योजना तयार करत असतो. कधी कधी जीवनातील दुःख ही शिक्षा नसते, तर भविष्यातील मोठ्या कार्यासाठी केलेली तयारी असते. श्रीकृष्णांचे हे अमृततुल्य वचन ऐकताच द्रौपदीच्या मनातील सर्व शंका, दुःख आणि तक्रारी नाहीशा झाल्या. तिने भक्तिभावाने श्रीकृष्णांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि म्हणाली, हे माधवा, आता मला सर्व समजले. तुमची इच्छा हाच माझा धर्म आहे. असे म्हणत तिने पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णांना वंदन केले. या कथेचा संदेश: स्टार कोणतेही कर्म निष्फळ जात नाही. स्टार अन्याय करणारा आणि अन्याय पाहून गप्प बसणारा दोघेही दोषी असतात. स्टार संकटकाळात परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवावी. स्टार अहंकाराचा त्याग करून धर्माच्या मार्गावर चालावे. स्टार प्रत्येक दुःखामागे ईश्वराची एखादी मोठी योजना दडलेली असू शकते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि यातून काहीतरी शिकायला मिळाले असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्रीकृष्ण.